नमस्कार. परमपूज्य परम सद्गुरू भगवान श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन चिंतामणी पोथी. लेखक भगवंत शास्त्री अघोर. वाचन मेधादाते. अध्याय 15. डोळे भरून श्रींना पाहून मन गेले आनंदनं. क्षीर चरणी ते ठेवून वंदन केले साष्टांग. श्रींना प्रत्यक्ष पाहण्यात आनंद अत्यंत वाटत. श्रींना वंदन करण्यात संतोष भारी होत असे. श्रींचे झाले दर्शन हाच लाभ महान. श्रींचे देखील चरण हेच महद्भाग्य ते. सायंकाळी एके दिवशी परशुराम गुरुमंदिरी येऊनी श्री आणि परशुराम मिळून दोघे निघाले कैलासा. भव्य हिमालय उभा असत, उत्तुंग शिखरे ती दिसत. उंच कैलास तो पर्वत, मानस सरोवर दिसत असे. अगदी सारे असे शांत, निसर्ग शोभा प्रशांत, रम्य वातावरण अत्यंत, हवा उत्साहवर्धक. कैलासपतीचे दर्शन उभयतांनीही घेऊन कैलासनाथा हे कळले जाणं नेत्र त्यांनी उघडले. श्री आणि परशुराम देखील आनंदाचे भरते आले. स्वागत दोघांचेही केले. अपार शंकर तुष्टले. आपणा दोघांचे दर्शन झाले. फार समाधान मज वाटले. ऐसे शंकर उद्गारले, कडकडून भेटले. तीन आनंद क्षणात जाहले पहा एकत्रित. अमोल दिव्य हा क्षण असत. तिघे तुष्टले अत्यंत. तिघांचे होऊन संभाषण अग्निहोत्र वेळ जाणून शिवांचा निरोप घेऊन उभयताही परतले. असे पहा कैलासावरती चौथा प्रवास असतो श्रींचा. पाचवा प्रवास पंढरपूरचा झाला असे एकदा. अगदी मध्यरात्रीस परशुराम मंदिरास गुरुमंदिरास येऊन ते पंढरीस उभयताही निघाले. पाचवी यात्रा उभयतांची झाली. पंढरपूर क्षेत्राची वेळ मध्यरात्रीची. शांत सारे मंदिरी. मंदिरात कोणीही नसत. पुजारीही न मंदिरात. दारही ते बंद असत. तसेच गेले आत ते. 28 युगे सतत उभा राहून कंटाळत पांडुरंग स्वये खाली येत परशुराम श्रींना पाहता. समोर देखता पांडुरंग भेटीत तिघेही झाले दंग. भेटता अपूर्व चढे रंग, रंगून गेला गाभारा. भरगच्च तेल भरलेले. अशा समयानी ते पाहिले. पांडुरंग अगदी आनंदले. नंतर दोघे निघाले. सहावा पहा प्रवास. दोघे गेले श्रीशैल्यास. एकदा मध्यरात्रीस पहाट नव्हती झाली. श्रीशैल्याचे दार तसे शिवरात्रीलाच उघडे असे. एरवी कधीही उघडे नसे. रिवाज ऐसा तेथील. दार जरी बंद असत. परशुराम श्री आत जात. पूजा केलेली स्पष्ट दिसत. बेल दिसला पिंडीवरी. पहिली पूजा या शिवाची असते स्वर्गातील देवांची. त्याप्रमाणे देवाची पूजा होती झालेली. शिवावरती गंगा दिसली. विभूती होती लावलेली. चंदन गंधाने शोभली पिंड ती महादेवाची. सदेज विल्वदल पिंडीवरती दिव्य सुमने वाहिली होती. सुगंध दरवळे भोवती. प्रसन्न अत्यंत दृश्य हे. परशुरामांनी आणि श्रींनी श्रीशैल्य दर्शन घेऊन श्रीशैल्य यात्रा संपवून उभयताही परतले. परशुराम गेले महेंद्रगिरी. श्री आले गुरुमंदिरी. प्रमुख प्रवासाची सारी हकीकत थोडक्यातही. सन 1938 ते 1950 या अवधीत हे प्रवास होतं. श्रींचे पहा झाले. अजून उभयतांचा संचार चालूच असे. त्यांचा ओढाच परशुरामांचा श्रींच्याकडे विशेष. म्हणून नित्य आगमन होतं परशुरामांचे गुरुमंदिरात. गुरुमंदिर त्यांचेच असत. संज्ञाचं मुळी नूतनही. बाळप्पांचा मठ म्हणून संज्ञा पहिली ही असून गुरुमंदिर संज्ञा नूतन रूढ केली श्रींनी ती. गुरुमंदिर या संज्ञेत परशुरामाचे वास्तव्य असत. परशुराम श्रींचे गुरु होतं. श्रींचीही श्री गुरु जगताचे. अशा सर्व बाजूंनी गुरुमंदिर संज्ञा सार्थ असून हीच संज्ञा सध्या म्हणून रूढ सर्वत्र झाली. परशुराम अत्यंत प्रत्यक्ष येत गुरुमंदिरात प्रवेश करीत. परशुराम आणि श्री जात फिरायलाही पहा की. जरी परशुरामांच्या समवेत श्री पहा जात असत, त्याच वेळी गुरुमंदिरात असती श्री हो इथेही. असे अनेक प्रसंग घडती. अनेक अन्य ठिकाणी श्री प्रकटती. त्याच वेळी श्री असती गुरुमंदिरामध्ये येऊ. 8 ठिकाणी गुरुचरित्रात एकाच वेळी श्री प्रकटत. त्यांना अशक्य काय असत तेच असते आजही. 1946 डिसेंबर 1 दिनांकास कन्या झाली पहा श्रींच. बेबी पुपण नाव हे. 1946 पादत्राणे पादुका यास सोने वगैरे पैसा वगैरेच स्पर्श करणे वर्जिले. सोने आणि पैशाला श्रीने न स्पर्श वर्ज केला. कारण असे त्याला घटना एक घडली ती. मठात आणलेल्या सामानाचे पैसे होते द्यावयाचे. पैसे द्यावयाचे होते ज्याचे, त्याला श्रीने हो म्हणाले. एक दिवस ठरवून त्या दिवशी तू येऊन जाई पैसे घेऊन ऐसे त्याला सांगितले. त्या दिवशी बाहेरून पैसे येणार होते म्हणून तोच दिवस त्याला सांगून श्रींनी पहा बोलवले. श्रींनी नंतर विचार केला. वेळेवर जर पैसा न आला, शब्द आपण जो दिला त्याला पाळला तर पाहिजे.
यास्तव गुरुमातेला श्रींनी सर्व वृत्तांत निवेदून एक दागिना गहाण ठेवून पैसे आणण्यास सांगितले. पैसे वेळेवर येता दागिना येईल सोडविता, पैसे न वेळेवर येतात देणे देऊन टाकावे. ऐशी श्रींची ती योजना गुरुमाता वदली त्याला. कोणताही तो दागिना माझ्या अंगावरील गहाण तो टाकण्याची इच्छा न मठातील लोकांची. वाणी ती गुरुमातेची ऐकून खेद झाला. श्रींच्या मनात विचार आला, सोने वस्तू अशीच असत सर्वास करते मोहत, मोह टाळणे अशक्य सोने आणि पैशाप्रत. श्रींच्या मनात विरक्ती आली तेव्हापासून वर्ज करीत स्पर्श करणे तयाला रुद्राक्षांची माळ असत स्वामी समर्थांची जी गळ्यात परंपरेने ती येत. श्रींच्या पहा गळ्यात माळ ती साध्या दोऱ्यातली ओवलेली ती होती. श्रींचा एक सोनार भक्त सोन्यात त्याने गुंफली. संगीत प्रेमी तो सोनार संगीत ऐकत असता तर इतका आनंदित हो अपार त्यातच मृत्यू पावला. सुवर्ण रुद्राक्ष माळ म्हणून श्रींनी गळ्यातून काढून अंगठी काढली बोटातून सुवर्ण स्पर्श त्यागेला. एकदा श्रावण मासात श्री मुंबईस जात एक भक्त पाद्यपूजा करीत म्हणून पादुका काढल्या. तेथूनच अनवाणी निघाले. श्री शाबादेंना विरुद्ध पादुका सांभाळाव्यात शाबादेंनी घेतल्या. येता गुरुमंदिरात शाबादे पादुका देत श्री त्या न घालत चकित झाले शाबादे. शाबादे विचार करीत कान ते पादुका श्री घालत तोच त्यांना दृष्टांत होतं मार्मिक अगदी पाहावं. कित्येक वर्षे वापरत त्याच पादुका श्री घालत. ज्या चरणात ह्या पादुका असत स्वामी समर्थांचे चरण ते. शाबादे स्वप्नदृष्टांत सांगता त्यांना श्री वदत, समर्थ ज्या पादुका घालत कशा मी घालाव्या त्या पादुका ते तेव्हापासून घालणे दिले सोडून श्रींची दोन्ही चरण अनवाणीच नेहमी. एकदा थंडीच्या दिवसात बंड गळ्याचा गरम कोट घालून श्रींची पूजा करीत एकाने श्रींना छेडले. अशा थाटाच्या कपड्यात पूजा का कोठे करतात? तेव्हापासून श्रीं ठरवले कपडे शिवलेले वर्जिले. शास्त्रमान्य श्रींना अभिप्रेत जो पंचसाधन मार्ग असत त्याचा पहा सर्वांप्रत अगदी प्रत्येक व्यक्तीला अवलंब करता येईल ऐसे नव्हे म्हणूनच पर्यायी साधन मार्गच श्रींनी केला उपलब्ध. कुणालाही शक्य होईल सहज करता येईल सर्वास आचरावा वाटेल ऐसा मार्ग सांगितला. 1950 अश्विन वद्य नवमी दिन रामनाम मार्ग महान श्रींनी भक्ता सांगितला. याबद्दल श्री म्हणतात रामनाम हा शब्द असत शुद्ध शब्दसृष्टीतील एक अद्भुत मंत्रमय तो शब्द. हा दुनियेतल्या कुठल्याही कोशात त्या कोणत्याही खरा अर्थ मिळणार नाही. मंत्रमय हा शब्दाचा. हा राम ना कोणत्या धर्माचा किंवा न विशिष्ट जातीचा अथवा न विशिष्ट पंथाचा शब्द हा नसे कुणाचा. वर्ण जे सारे 52 ते सारेच मंत्रमय असून त्यातील एखाद्या वर्णाची म्हणून केली कोणी साधना तरीही त्याला फलप्राप्ती होईल याची निश्चिती ऐशी सामर्थ्याची दीप्ती सर्व वर्णात असेच मंत्रमय महान वर्ण आले एकत्र दोन वर्ण एकत्र येऊन राम शब्द बनला. हा परमात्म्याच्या महान पूर्ण अवतारांपैकी 3 अवतारांनी धारण केले राम नाम हे. म्हणजे या तिन्हीपैकीही कोणा एकाने नाम नाही, कारण उलट धारणा या तिघांनीही केलेले ते नाम असेल. राम ना हिंदूंचा, ख्रिश्चनांचा, मुसलमानांचा, ना पारशांचा, ना अन्य धर्मियांचा अगदी स्वतंत्र धर्म हा. त्याचा संबंध असत सृष्टीशी, त्या समस्त मानवजातीशीही. रा असत ऐशी व्याप्ती रामाची. रा हे अग्निबीज असत. अ ही महती सिद्ध होतं. रा ही शक्ती महान परमात्मवाचक म असे. राम म्हणजे ओंकार, राम म्हणजे ईश्वर, राम म्हणजे तारक ब्रह्म, राम म्हणजे शिव शक्त्यैत्यते परमात्मा आणि त्याची शक्ती, अग्नी आणि त्याची दाहक शक्ती दोन्ही पहा एकत्र असते शब्दामध्ये रामया. अग्नी एकच असून त्याचा त्रेताग्नी हा विस्तार, तैसा त्रेताग्नी हा नामविस्तार राम कृष्ण हरी हा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या नामसाधनद्वारा अग्निहोत्र विधी आचरा, कामक्रोधादी हवन करा नामरूपी कुंडात. राम हा विश्वव्यापक, राम असे तारक ब्रह्म परमात्म तत्व तेजस्वरूप त्याचीच ही उपासना.
मानव जातीसही उपासना द्यावी असे वाटले श्रींना. कुमुदिनी सरखोत यांना श्रींनी दिला दृष्टांत. त्यांना प्रथम दृष्टांत देऊन कोल्हापुरी पहा श्रींनी प्रवृत्त केले कार्या लागून चालना दिली कार्यास. त्या दिनी कुमुदिनी बाईंप्रत श्री ते त्रिपाद असत. सोनामातेचे दर्शन होतं. दृष्टांत केवढा महान. कुमुदिनीबाईंनी कोल्हापूर केला नामजपाचा प्रचार. करवीरवासिनीच्या दर्शनातर एके दिवशी त्या गेल्या. त्या प्रथम देवी त्यांना दिसून नंतर उजव्या सोंडेचा जाणं सिद्धिविनायकाचे दर्शन त्यांना झाले तिथेच. कार्यविस्तार व्हावा म्हणून वडनेरे यांची नियुक्ती करून स्वप्नादेश त्यांना देऊन श्रींनी कार्य फोपावले. 1968 सन स्वप्नादेश होऊन वडनेर यांनी महान चालविले कार्य. हे नामसत्र हे कोल्हापुरात प्रारंभी ते सुरू होतं. पहिला 13 कोटी जप होतं स्त्रियांकडून केवळ. पुढे मार्ग सर्व पुरुषांनी यात भाग तो घेऊन 20 कोटींचा संकल्प करून पूर्ण होतो प्रतिवर्षी. प्रत्येक वर्षी 20 कोट. सामुदायिक जपाची अट. पूर्ण होते व्यवस्था नीट. चालले असे प्रभावी. असे तो हिमाचल सगळा नामयज्ञ हा चालला. सामुदायिक या उपासनेला पाठिंबा तो सर्वत्र. ज्यांना अन्य जमणार न नामजप पर्यायी साधन त्याच्यासाठी श्रींनी काढून सोय केली सकलांची. 1953 सनी नाथषष्ठीस शिवानंदांनी चतुर्थाश्रम स्वीकारून शिवानंद नाव घेतले. 1953 सन श्रींस झाले पुत्ररत्न श्रीकांत. त्याचे अभिधान गोटू टोपण नाव आहे. 1 वर्ष आधीच कळले. शिवानंदांनी ओळखले महानिर्याण आपले. उल्लेख तैसा करीत. सूत्रबद्ध त्यांचे भाषण वाक्य अत्यंत सुचक जाण. त्यातील ते जे बोलून तैसेच अगदी घडून येतं. बोल त्यांचे बदलण्याची छातीच नसे काळाची. योग्यताच तशी स्वामींची. अनुभव अनेका 6. श्रींचे देखून दिव्य चरण. शिवानंद स्वामी महान. स्वामींचे महानिर्याण गंभीर भागाकथन असे पुढील अध्यायी. श्रींचे देखून दिव्य चरण गेलो अनन्य मी शरण. 15वा अध्याय जाणं पूर्ण येथे झाला. अध्याय 15वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गजाननार्पण.